महाराष्ट्र पोलीस यंत्रणेने जे आज काम केलेलं आहे, परिमंडळ 10, या परिमंडळ 10 मध्ये 6 पोलीस स्टेशन येतात आणि या 6 पोलीस स्टेशनने 5.5 कोटी रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे. अत्यंत पोलीस स्टेशनने सर्व चारी बाजूने एकदम तो बंदोबस्त करून पोलीस स्टेशनने 5.5 कोटी रुपयाचा माल चारी बाजूने बंदोबस्त करून लोकांना समाधान दिलेलं आहे. ज्याचा हरवलेला माल आहे अशा मूळ मालकांना आज रोजी तो माल परत करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक पोलिसांचं एक चांगल्या प्रकारची प्रतिमा ही झालेली आहे आणि पोलिसांनी हे फार चांगलं काम केलेलं आहे. तरी पोलिसांच्याबद्दल बोलणं हे थोडं कमीच आहे, कारण पोलीस हा आमच्यातर्फे तरी पोलिसांमध्ये एक माणुसकी आणि देव माणूस आम्ही मानतो, कारण पोलिसांमध्ये अनेक रूप आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांना काय वेळेला ज्या काही खंबीर भूमिका घ्यायला लागतात ते पोलीस योग्य प्रकारे घेतात. परंतु लोकांमध्ये पोलीस हा अत्यंत चांगल्या भावनेने काम करतो आणि लोकांना एक चांगल्या प्रकारे समाधान मिळेल अशा प्रकारे लोकांना सर्व मालमत्ता वगैरे सर्व हे करून लोकांना परत देण्याचं काम पोलीस करत आहे. याबद्दल आमचा साप्ताहिक पोलीस तपास, पोलीस टाइम्स या सर्व वृत्तपत्राबद्दल मी अभिनंदन करतो पोलिसांचं. अशाच प्रकारे पोलिसांनी लोकांना सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज वेस्ट रिजन परिक्षेत्र अंतर्गत आमचे एडीसीपी श्री परमजीत सिंह भैया, आमचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि त्यांची टीम यांनी प्रॉपर्टी रिटर्नचा एक चांगला कार्यक्रम नागरिकांसाठी ठेवले होते. त्यामध्ये जवळजवळ 10 कोटीचे मुद्देमाल आज आपण परत केलेले आहेत आणि 350 ते 400 जो कंप्लेनंट होते त्यांचे मुद्देमाल आज परत झालेले आहेत. त्यामध्ये चोरी झालेले वाहन आहे, किमती मुद्देमाल आहे, सायबरमध्ये जो स्टॉपेज केलेले आहे ते रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आहे. असे मोठ्या संख्येमध्ये मुद्देमाल परत केलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी संकल्पनानुसार नागरिकांसाठी जो आपण सुविधा पुरवतो आणि नागरिकांना कसे पोलीस स्टेशनकडून आणखी सहकार्य करता येईल याचा भाग म्हणून हे कार्यक्रम आपण 100 दिवसाच्या इनिशिएटिव्हमध्ये ठेवला होता. खरोखर त्यामध्ये आम्हाला समाधान वाटते की ते मोठ्या संख्येमध्ये नागरिकांना आपण त्यांचे गुन्हा डिटेक्ट करून त्यांचे मुद्देमाल परत करू शकले असते आणि नागरिकांनी पण त्यामध्ये भरपूर मोठ्या संख्येमध्ये सहभाग घेतलेले आहे आणि एक चांगला कार्यक्रम आमची वेस्ट रिजन आणि झोन 10 यांची टीमने आयोजित केलेला आहे. सर, ज्या पद्धतीने एक पोलीस स्टेशन जेव्हा काम करतं तेव्हा एक मोठे अधिकारी म्हणून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन साहेब अभिमानाचा वाटतो आणि त्याच पद्धतीने आज परिमंडळ 10च्या वतीने जे काम झालेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही विशेष काय सांगाल साहेब? जसे मी सांगितले कार्यक्रमाच्या अंतर्गत आमचे डिटेक्शन ऑफिसर्स, आमचे डिटेक्शनचे कर्मचारी, पोलीस स्टेशनचे बीट मार्शल्स, पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंगचे अधिकारी, सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचा यामध्ये सहभाग असतात आणि कुठला गुन्हा घडल्यानंतर त्यामध्ये रजिस्ट्रेशन, डिटेक्शन, अरेस्ट, त्यामध्ये चार्जशीट, नंतर कोर्टाकडून निकाल आणि ते रिटर्न ऑफ प्रॉपर्टी हे लांब प्रोसेस आहे आणि ते सर्व उत्कृष्टरित्याने पार पाडून जवळजवळ 400 लोकांनी आज रिटर्न ऑफ प्रॉपर्टी केलेली आहे. खरोखर त्या लोकांचं मी आमचे अधिकारी आणि अंमलदार सर्वांचं अभिनंदन करतो. सर, पहली बार मुझे ऐसा हुआ है कि मुद्देमाल जो जमा होता है वो मीडिया के जरिए बताया जा रहा है. पहले कभी ऐसा हुआ नहीं है. वैसे मुंबई, महाराष्ट्र में हर जगह ऐसे हो रहा है. महाराष्ट्र में जैसे मैंने बताया माननीय मुख्यमंत्री महोदय उनके निर्देश से, उनके मार्गदर्शन में इस तरह के 100 डेज के अंदर हम लोग प्रोग्राम्स मुंबई में भी ले रहे हैं, महाराष्ट्र में भी ले रहे हैं और उसके अंदर नागरिकों को जो सुविधा अच्छे से पुलिस की तरफ से दी जा सकती है वो सब इसके अंदर इनिशिएटिव में हम लोग कर रहे हैं. रिटर्न ऑफ प्रॉपर्टी ये एक इम्पोर्टेंट भाग है. जब भी नागरिकों का कंप्लेनेंट्स का कोई मुद्देमाल चोरी होता है तो उसके बाद पुलिस स्टेशन के सामने, ऑफिसर्स के सामने ये आह्वान होता है कि उसको पहले डिटेक्ट करना, फिर उसको रिकवर करना और कैसे नागरिकों को कितना जल्दी वापस दे सकते हैं उसका सब ये उपाय योजना हमारे वेस्ट रीजन के अधिकारी, वेस्ट रीजन के अधिकारी और कर्मचारी इन सब ने किया था और इसमें तकरीबन 10 करोड़ का मुद्देमाल और 400 एप्लीकेंट को आज यहाँ पर दिया गया है और ये प्रक्रिया बहुत उत्तम ढंग से इन्होंने आज पार पाड़ा है. उसके लिए मैं इनका सबका अभिनंदन करता हूँ. थँक्यू सर. थँक्यू सर. आज आमच्याकडे वेस्ट रिजन आणि झोन 10 यांनी मुद्देमाल रिटर्नचा एक चांगला कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये जवळजवळ 10 कोटीचे मुद्देमाल आणि 400 अर्जदार यांना ते मुद्देमाल रिटर्न केलेले आहे. त्यामध्ये भरपूर मोठ्या संख्येमध्ये व्हेकल्स आहे, त्यामध्ये महिलांचे दागिने आहे,
त्याचे व्यतिरिक्त त्यामध्ये सायबरमध्ये जो आम्ही जो रिकव्हर केलेले आहे ऐसी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी मीन्स ते कॅश वगैरे आहे, ते सर्व गोष्ट आज आपण रिटर्न केलेली आहे. आणि हे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे जो 100 डेजचे इनिशिएटिव्ह आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण हाती घेतलेली आहे. आणि आज नागरिकांना ते मोठ्या संख्येमध्ये मुद्देमाल परत करण्याचा जो उपाययोजना आमचे वेस्ट रिजन आणि झोन 10 यांनी केली होती त्याचा खरोखर मी अभिनंदन करतो. जसे इकडे अर्जदार लोकांनी समाधान केले, मुंबई पोलिसांची प्रतिबद्धता जो आहे प्रत्येक अप्लिकेंट कंप्लेनेंट सोबत आहे. आणि जसे कुठली कंप्लेंट आली आमचा 100% प्रयत्न असतात इमिजिएटली ते गुन्हा डिटेक्ट झाले पाहिजे. त्यामध्ये प्रॉपर्टी मालमत्ता गेलेली आहे ते रिकव्हर करून लवकर ते लवकर जो अर्जदार आहे त्यांना दिली पाहिजे. ते प्रतिबद्धता आम्ही नागरिकांना सांगतो आणि आवाहन करतो. आपण मुंबई पोलिसांवर असेच विश्वास ठेवूया. आम्ही तुम्हाला केव्हाच मुलाही होऊ देणार नाही. धन्यवाद सर. जन का रक्षक है, वतन का तू अभिमान है. तू जन जन का रक्षक है, वतन का तू अभिमान है. तेरे जीवन का हर एक क्षण कर्तव्य को कुर्बान है. हम सबके चैन अमन के लिए को बनाया ढाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. औलादी बाज में 56 सीना शेर निशान तेरे भाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. देशभक्ति से बढ़कर मानो तेरा कोई धर्म नहीं. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सेवा लक्ष्य दूजा कोई कर्म नहीं. देशभक्ति से बढ़कर मानो तेरा कोई धर्म नहीं. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सेवा लक्ष्य दूजा कोई कर्म नहीं. पर्वत हार है आते जाते घर बनवार है तुझे बुलाते. ऐ वतन रखवारे तुम पर्व से ज़्यादा फर्ज निभाते. माँ बेटे के प्रेम का तू ही पुख्ता मिसाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है. सोच है हैरान हम कैसी कसम तूने खाई है. जिसने जब है नाम पूछा भारत की फौज बताई है. माँ बाप कहे मेरा बेटा वीर, भाई बहन कहे मेरा भाई वीर. धर्म
आई है, वो हिंद फौज तुमने पहचान बताई है। तेरे रहते दुश्मन देख भिले, इतनी किसकी मजाल है, मजाल है, मजाल है। भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है, भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है। औलाद बाज में 56 सीना, शेर निशान तेरे भाल है, भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा कमाल है। भारत का सच्चा लाल है, तेरा जलवा बड़ा शीश मुकुट हिमालय जिसका सारे जग की शान है, शीश मुकुट हिमालय जिसका सारे जग की शान है। भारत की भूमि पर जन्मे हमको ये अभिमान है, भारत की भूमि पर जन्मे हमको ये अभिमान है। हिंदुस्तान की कसम, हिंदुस्तान की कसम, हिंदुस्तान की कसम, हिंदुस्तान की कसम। बुरी नजर कोई डाल देश पे, ले लेते हम जान है, बुरी नजर कोई डाल देश पे, ले लेते हम जान है। वीरों की ये भूमि है, इसको कहते हिंदुस्तान है, वीरों की ये भूमि है, इसको कहते हिंदुस्तान है। हिंदुस्तान की कसम, हिंदुस्तान की कसम, हिंदुस्तान की कसम, हिंदुस्तान की कसम। नमस्कार, शुभ संध्याकाळ. न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी, आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी वरिष्ठांची साथ असावी. आज आपण सर्वजण या ठिकाणी परिमंडळ 10 मुंबई अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये चोरीस गेलेला व हरविलेला मुद्देमाल याचे हस्तांतरण कार्यक्रम प्रसंगी सर्वजण उपस्थित झालेला आहे. सदर कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सत्यनारायणजी चौधरी साहेब थोड्या वेळात त्या ठिकाणी येत आहे. आपण मंचावर पाहत आहोत माननीय श्री परमजीत सिंह दहिया साहेब, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, त्याचप्रमाणे माननीय श्री सचिनजी गुंडा साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 व परिमंडळ 10 मधील सर्व वरिष्ठ अधिकारी व मान्यवर पत्रकार, आपले सर्वांचे मी पोलीस निरीक्षक महेश काळे, MIDC पोलीस ठाणे परिमंडळ 10च्या वतीने सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलिसांचे दैनंदिन प्रमुख कर्तव्य जनतेच्या जीविकाची व मालमत्तेची संरक्षण करणे, त्यातूनच अटक परिश्रम घेऊन आपल्या सर्वांचा जो चोरीस गेलेला मुद्देमाल हा या पोलिसांनी उत्कृष्टरित्या तपास करून शोधून काढलेला आहे. सदर मुद्देमाल परत करण्यासाठी न्यायालयीन विलंबामुळे वेळ लागत होता, परंतु माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याच्या कार्यक्रमानुसार ही सदरची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली आहे आणि आज जो हा सदरचा किमती मुद्देमाल हस्तांतरण वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. दीप प्रज्वलनासाठी मी माननीय अप्पर पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो
प्रज्वलित असलेला दीप हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि प्रकाश हा ज्ञानाचा स्रोत आहे. अखंड तेवत असलेल्या चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्राप्ती होऊन उच्च मानवी मूल्यांची स्थापना होणे हा दीप प्रज्वलनाचा मुख्य हेतू असतो. सर्वांनी टाळ्या वाजवून अंधेरी गलियों में हम अगर भटक जाए, हर मुश्किल में तुम साथ निभाना, ये दीप तुम जलते रहना, निरंतर यही निरंतर. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावे. मी या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री परमजीत सिंहजी दहिया साहेब, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. पोलीस आयुक्त परिमंडळ 10 यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या समक्ष सादर करतील. नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी आपला किमती मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आपला सर्व नागरिकांचं, पत्रकार बंधूंचं मी पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 अंतर्गतचे सर्व पोलीस स्टेशन आणि त्याचप्रमाणे मुंबई पोलीस दलातर्फे खूप खूप स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी एक प्रशासनाला गतिमानता देण्यासाठी आणि प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी आणि त्यामध्ये ज्या प्रशासनाकडून ज्या काही सुविधा नागरिकांना जनतेला दिल्या जातात त्याचं कशा प्रकारे सुलभीकरण केलं जाईल सुद्धा एक कलम त्याच्यामध्ये होतं. आणि याच्याच अनुषंगाने बृहन्मुंबई पोलीस दलाचे माननीय पोलीस आयुक्त तसेच विशेष पोलीस आयुक्त आणि आमच्या वेस्ट रिजनचे माननीय अपर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून ज्या नागरिकांचा किमतीऐवज हा चोरी गेलेला आहे, जबरी चोरी झालेला आहे, ज्या ऐवजाच्या संबंधाने लोकांची फसवणूक झालेली आहे, तो किंवा सायबर फ्रॉडमध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे, असा जो काही किमती ऐवज आहे हा ऐवज पोलिसांनी जप्त केल्यानंतर तो नागरिकांना या कृती आराखड्याअंतर्गत त्या कृती आराखड्याच्या 63,16,200 रुपयाचा मुद्देमाल आपण आज या कार्यक्रमाचा आणि मला वाटतं सगळी परिमंडळामध्ये हा एवढा मोठा प्रमाणात मुद्देमाल परत करण्याचा हा सर्वात मोठा कार्यक्रम असेल. यामध्ये सर आपण मौल्यवान वस्तू आणि दागिने दिले आहेत. आपण 1 किलो 908 ग्रॅम वजनाचे 1 किलो 908 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने आपण परत करतो. त्याची किंमत 1,68,64,000 इतकी आहे. रोख रक्कम जी आहे ती 15 महिन्यातली आहे, ती 1,50,66,700 रुपये इतकी आहे. सर दुचाकी वाहनं 27 आहेत, त्याची किंमत 15,55,000 इतकी आहे. ऑटो रिक्षा आपण 10 पर्यंत करत आहोत, त्याची किंमत 9,35,000 आहे. 4 चाकी वाहनं आहेत सर, याच्यामध्ये इनोवा सारखी 25-25 लाखाची वाहनं पण आहे, त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक झालेली होती. अशी 14 4 चाकी वाहनं जवळजवळ 2,11,00,000 रुपयाची आहेत. मोबाईल फोन सर 347 मोबाईल फोन आहेत. काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत सर, लॅपटॉप आहेत, टॅब आहेत. असा एकूण 6,63,16,200 रुपयाचा हा मुद्देमाल आहे. तर पोलीस काम करत असताना आपण कायद्याची अंमलबजावणी करतो, न्याय देण्याचं काम करतो.
परंतु हे करत असताना फक्त न्याय देऊन चालत नाही, तर तो न्याय देताना दिसला पण पाहिजे. म्हणून या आवर्जून या कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे या ठिकाणी केलेलं आहे. मी तर म्हणेन हा जो काही किमती मुद्देमाल आहे, ह्या वस्तू आहेत, परंतु सर आपण याच्यापेक्षा खूप मोठं काम करतो. मला असं वाटतं की सर ही जी काही आपण लहान मुलं जी काही मिसिंग झालेली असतात, आपण ही शेकडोनी मिसिंग झालेली मुलं आपण तात्काळ त्याचा शोध घेतो आणि पालकांच्या ताब्यामध्ये देतो. हे सुद्धा खूप मोठं काम आहे सर, आणि त्याला सुद्धा अशा प्रकारे प्रसिद्धी दिली आहे. कारण तो जीवाचा विषय आहे आणि तो पालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, परंतु त्याला मला वाटतं की प्रसिद्धी ही आतापर्यंत कमी मिळालेली आहे. मी या ठिकाणी सर आमच्या परिमंडळ 10 मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे का आवर्जून अभिनंदन करतो, कारण त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हा मुद्देमाल आपण हस्तगत करू शकलेलो आहोत आणि हस्तगत केलेला मुद्देमाल आज आपल्याला इथं वस्तुरूपाने प्रत्यक्षात आपल्याला देऊ शकलेलो आहोत. त्याच्यामुळे परिमंडळ 10 मध्ये हे जे काय सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सर, अत्यंत टीम वर्क यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत. आज मला खरंच सर या सर्व इथे जमलेले जे काही नागरिक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय आणि मला वाटतं की त्यांची किमती वस्तू मिळाल्यानंतरचं समाधान खरं तुम्ही क्षणचित्रामध्ये टिकलं पाहिजे की त्याच्यानंतरचं जे समाधान आहे ते अत्यंत सर्वात महत्वाचं आहे. मी इथे एवढंच म्हणेन की मुंबई पोलीस दलाची प्रतिमा उज्ज्वल आहे, उज्ज्वल परंपरा आहे आणि ती चोर कितीही चालाक असला तरी तालुके हात बहुत लंबे होते, हा मुख्य आणि मला आमच्या पोलीस दलाने करून दाखवलेला. तरी आपण सर्व लोक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून आले, आपलेही खूप खूप धन्यवाद. मी माझे इथे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण खूप असं आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याप्रमाणे प्रस्तावना देखील दिली आणि ज्या पोलीस पथकाने ज्या आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गुन्ह्यांचा तपास करून यातील जो चोरीस गेलेला जो हस्तगत मुद्देमाल केलेला आहे आणि त्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला, तर कौतुक म्हणजे काय असते की आपल्यासारख्या वरिष्ठांची कर्तृत्वाची थाप असते जी आम्हाला सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी कष्टाने परिस्थितीशी झुंजावे लागते आणि असे सतत परिश्रम या परिमंडळ 10 मधील सर्व पोलीस पथकाने केलेला आहे. आणि आपण आताच ऐकलं की अंदाजे 6,63,00,000 किमतीचा दस्तऐवज मुद्देमाल आज या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी परिमंडळ 10 मध्ये केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कागदाप्रती जपून ठेवलेला ऐवज जेव्हा नजरेसमोर चोरीला जातो तेव्हा 100 कागदाचा ठोका चुकतो आणि मग कुठेतरी आयुष्य थांबले असे वाटते. अशातच तुमचा हरवलेला ऐवज सापडला आहे असा पोलिसांचा अचानक फोन येतो तेव्हा झालेला आनंद हा गगनात मावेनासा असतो. धन्यवाद साहेब. तर मी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही नावं घेत आहे, तर त्यांनी कृपया करून पुढे यावं आणि त्यांचा जो मुद्देमाल हस्तांतरणाचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री परमवीर सिंहजी भैया साहेब यांच्या हस्ते आपण करणार आहोत. तर अंधेरी पोलीस वाले यांच्याकडून अंधेरी पोलीस ठाण्याचे श्री हिमांशु भानुप्रसाद सिंधा यांनी पुढे यावं. त्यांचे जे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत रुपये 2,50,000 हा चोरीला गेला होता आणि आज तो या ठिकाणी
सर थोडंसं सर आतमध्ये या. श्री सोहम योगेश माने यांची 2.5 तोळ्याची सोन्याची चैन गेली होती. अंदाजे किंमत 1 लाख. श्री अकलक अमित सय्यद यांची बुलेट मोटरसायकल MIDC पोलीस ठाणे. श्री सोहम योगेश मांडल यांची 2.5 तोळे सोन्याची चैन ही चोरीस गेली होती. गुन्हा रजिस्टर क्रमांक 146/25. किंमत अंदाजे 1,80,000 रुपये. श्री अकलक अमित सय्यद MIDC पोलीस ठाणे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 7/25. यांची बुलेट मोटरसायकल ही चोरीस गेली होती. MIDC पोलीस स्टेशन कडून तात्काळ याचा शोध घेऊन त्यांना ती मोटरसायकल मिळालेली आहे. आपण पाहत आहोत त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद असा दिसून येत आहे. श्री दीपक नांदेकर मेघवाडी पोलीस ठाणे. दीपक नांदेकर मेघवाडी पोलीस ठाणे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 108/25. यांची वेगनर गाडी अंदाजे किंमत 5 लाख रुपये जी चोरीस गेली होती आणि मेघवाडी पोलीस स्टेशन कडून उत्कृष्ट असा त्या गाडीचा शोध घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ ती शोधून त्यांना हस्तांतरण करण्यात येतं. श्रीमती हंसाबाई जाधव जोगेश्वरी पोलीस ठाणे. जोगेश्वरी पोलीस ठाणे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 63/2020. जो अंदाजे 80,000 रुपये किमतीचे 11 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांचे चोरीस गेले होते. जोगेश्वरी पोलीस स्टेशन गेलेला आणि त्यानंतर हस्तांतरण देखील आज या मुद्देमालाचं त्यांच्याकडे करण्यात येत आहे. यास्मी निजाम शेख जोगेश्वरी पोलीस ठाणे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 94/25. मोटर स्कूटर जी चोरीस गेली होती. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. त्याचप्रमाणे श्री राकेश कोठारे जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे.
गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/96 1996 सालचा हा गुन्हा आहे आणि त्यामध्ये जी चोरीस गेलेली 7 ग्रॅम सोन्याची चैन हस्तगत करण्यात आलेली जुडिशियल पोलीस स्टेशनच्या वतीने. श्री संदीप कुमार वेदप्रकाश त्रिपाठी, पवई पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक 125/25. 1 लाख रुपये त्यांची चोरीस गेले होते. पवई पोलीस स्टेशनच्या वतीने उत्कृष्ट अशा तपास करून सदरचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना रस्त्याने जात असताना समोरच्या गाडीवाल्याने त्यांना डॅश केलं आणि जबरदस्तीने धमकी देऊन 1 लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. पण पवई पोलीस स्टेशनने सदरच्या गाडीचा शोध घेतला. 1084/24 यांची जे घरातून 10 ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने घरपोळी करून चोरी केले होते. अंदाजे किंमत त्याची 1,25,000. पवई पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथक तसंच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्कृष्टरित्या असा तपास करून सदरचा मुद्देमाल हा चोरांकडून हस्तगत केला आणि आज तो जो आहे त्यांना फिर्यादी यांना या ठिकाणी हस्तांतरण करण्यात येत आहे. मी या ठिकाणी विनंती करतो की माननीय श्री सचिनजी गुंजा साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 हे माननीय श्री सत्यनारायणजी साहेब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सर्वांनी जोरदार टाळ्या साहेबांचं स्वागत करायचं आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही किमती मुद्देमाल हा हस्तांतरण कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. मी नम्र विनंती करतो की माननीय श्री परमजीतसिंहजी दह्या साहेब या ठिकाणी येऊन आपले मनोगत व्यक्त करतील. मी या ठिकाणी विनंती करतो श्री एंजोलो कॅपिटल डिसोजा, अंधेरी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/24 ज्यामध्ये त्यांचे 7 तोळे दागिने जे चोरीस गेले होते, अंदाजे किंमत 6 लाख रुपये. तर त्याचा जो हस्तांतरणाचा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई यांच्या हस्ते करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवून. भोसले सर या ना तुम्ही. श्री भैरव सुतार, महिंद्रा कंपनीची थार, MIDC पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 856/2023 अंदाजे किंमत 15 लाख रुपये. ती गाडी जी आहे MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथक त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचा
उत्कृष्टरित्या असा तपास करून त्यातील जी चोरीस गेलेली महिंद्रा कंपनीची थार श्री अजित पांचाळ सोन्याचे दागिने 47 ग्रॅम वजनाचे 2,35,000 किमतीचे जे दागिने होते नमस्कार, एकदम शॉर्ट में मेरे को कोई उम्मीद नहीं थी कि ये गाड़ी मेरे को वापस मिलेगी क्या कभी, और आज जब ये गाड़ी मिलने की सूचना मिली 1 महीना पहले तो मन में बड़ा निर्भास हुआ, और आज ये चाबी हाथ में है, ये मन बहुत खुश है। और वो आज में कम आ रही थी कि पूरी दुनिया में कहते हैं स्कॉटलैंड की पुलिस सबसे अच्छी है। स्कॉटलैंड मैं तो गया नहीं हूँ, लेकिन अब ऐसा लगता है कि इंडिया में मुंबई पुलिस जो है वो सबसे अच्छी पुलिस है। ये शायद मेरा पहला अनुभव था, मैं पहली बार पुलिस थाने गया, कभी जिंदगी में जरूरत नहीं पड़ी, और जब गया तो मेरा ये काम हुआ, ये मुझे बहुत अच्छा लगा। थैंक यू सो मच। धन्यवाद कैलास सारथी, श्रीमती अजित पांचाळ, त्याचप्रमाणे श्री गिलरॉय जोसेफ बिस्किटा टोयोटा क्रिस्टा कार अंदाजे किंमत 20 लाख रुपये, श्रीमती शेख फरजाना अहमद कुरेशी सीआर नंबर 39/16 निगोली पोलीस स्टेशन, श्रीमती पल्लवी आकाश राणे पहिली महिला आली ना, श्री चैतन्य मोळकर, पल्लवी राणे आपण बघा, श्री चैतन्य मोळकर यांची टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल अंदाजे किंमत 1,70,000 रुपये, श्री रुचा योगेश भुसे पवई पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 526/24, अंदाजे 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, स्त्रीधन त्यांचं जे चोरीस गेलेलं होतं 15 तोळे, श्री अब्दुल मोहम्मद लतीफ खान साकीनाका पोलीस ठाणे, टोयोटा कंपनीची इनोवा क्रिस्टा 25 लाख रुपये किमतीची गाडी चोरीस गेली होती। साकीनाका पोलीस स्टेशनच्या वतीने उत्कृष्टरित्या असा तपास करून आज त्यांना ती गाडीची चावी देण्यात येत आहे। श्री रुपोष रमेश साळवी साकीनाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक 1127/23, 127 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत रुपये 10,16,000 रुपये, श्री विलास विश्राम माने साकीनाका पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक 313/24, 286 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत रुपये 19,43,000 रुपये, श्रीमती खुशबुनिसा अंसारी साकीनाका पोलीस ठाणे, अंदाजे 236 ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याची किंमत होती अंदाजे 18,88,000 रुपये, जोगेश्वरी पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक 1/10,
श्री विनायक पाटकर, सर या सर काय स्क्रीन लावलेली धन्यवाद साहेब. आता ज्या व्यक्तींना यातील जो मुद्देमाल मिळालेला आहे त्यापैकी काही व्यक्ती हे आपलं मनोगत त्या ठिकाणी भेटतो. 3 ते क्रमांक 12/25 यामध्ये वॅगनर कार, सिल्वर कंपनीची, टोयोटा कंपनीची इनोव्हा कार, अरविंद दाखले, श्री कुशाल अग्रवाल, कुशाल अग्रवाल यांचे 4.5 लाख रुपये चोरीस गेलेले होते. सदरची रक्कम आपसे ज्यादा पैसे वाली दे रहे थे, आपसे ज्यादा इनोवा पण आहे, वॅगनर आहे, इनोवा पण कार आहे. सर याच्यामध्ये 4 गाड्या एकूण चोरीस गेलेल्या होत्या आणि 4ही गाड्या या MIDC पोलीस स्टेशनने उत्कृष्टरित्या असा तपास करून हस्तगत केलेला आहे. त्याच्यावर काळाकडनं आपण बोलूया. MIDC पोलीस स्टेशनचे संपूर्ण गुन्हे प्रकरण खुशाल अग्रवाल 4.5 लाख रुपयांचे चोरीस गेलेले होते आणि ते देखील उत्कृष्टरित्या असा तपास करून सदरची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. सर 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 श्री नेसिन सलीम शेख, साकीनाका पोलीस ठाणे, एकूण 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत रुपये 3,76,000 रुपये. गुन्हा रजिस्टर क्रमांक 709/2024 श्री नेसिन सलीम शेख. श्रीमती वैभवी उल्लास मिस्त्री, श्रीमती वैभवी उल्लास मिस्त्री 24.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत 1,96,000 रुपये. पवई पोलीस ठाणे श्री राजेश दयाराम करुडिया, श्रीमती वैभवी उल्लास मिस्त्री, अंदाजे 1,96,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने. श्री राजेश दयाराम करुडिया 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे अंदाजे 1,20,000 किमतीचे दागिने. अंधेरी पोलीस ठाणे श्री निवास भरते यांचे जे एकूण 10 लॅपटॉप त्यांच्या ऑफिसमधून चोरीस गेले होते आणि अंधेरी पोलीस स्टेशनने त्यांच्या संपूर्ण पथकाने उत्कृष्टरित्या या गुन्ह्याचा तपास केला आणि 10च्या 10 लॅपटॉप त्यांचे जे हस्तगत करण्यात आलेले आहे. जोरदार अंधेरी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमसाठी आपण या ठिकाणी सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं जे अभिनंदन करावं. 10चे 10 लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहेत. श्री अमित नंदकिशोर दास, साकीनाका पोलीस ठाणे
एकूण 1,89,500 एवढी रक्कम या ठिकाणी परत करण्यात येत आहे. जे गुन्ह्याच्या तपासामध्ये शोध घेऊन त्यांना परत मिळवून दिलेले आहे. श्री अमित नंदकिशोर दास. श्रीमती पायल राजेंद्र बांगडे. सायबर गुन्ह्यामध्ये त्यांची फसवणूक झालेली होती. तात्काळ पोलिसांनी तपास करून समोरच्याचे अकाउंट फ्रीज करून तो एकूण रक्कम 2 लाख ही जी रक्कम तात्काळ ते फ्रीज करून त्यांना आज परत करण्यासाठी माननीय न्यायालयाच्या ऑर्डर प्रमाणे ती त्यांना हस्तांतरण करण्यात येत आहे. श्रीमती पायल राजेंद्र बांगडे. त्याचप्रमाणे पियुष अग्रवाल यांची देखील सायबर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेली होती. एकूण रक्कम 83,000 रुपये जी पोलिसांनी तात्काळ अकाउंट समोरच्यांचे फ्रीज करून ती त्यांना आज मिळवून दिलेली आहे. टोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 7 पोलीस स्टेशनचे श्रीमती सुप्रिया आशिष सावळे. श्रीमती सुप्रिया आशिष सावळे त्यांचे सोन्याचे दागिने स्त्रीधन्य परत मिळवून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 24/25 ज्यामध्ये 1 कोटी रकमेचं जी रक्कम माननीय न्यायालयाच्या परवानगीने जी अपहार करण्यात आली होती ती देखील आज या ठिकाणी परत करण्यात येत आहे. मेघवाडी पोलीस स्टेशन श्री दिवाकर उमाशंकर पाल. श्री दिवाकर उमाशंकर पाल त्यांची ऑटो रिक्षा. आपल्याला सर्वांना माहिती आहे की डेली वेजेसवरती काम करत असतात आणि ती ऑटो रिक्षा त्यांची चोरीच गेली होती. मेघवाडी पोलीस स्टेशनने उत्कृष्टरित्या त्या गुन्ह्याचा तपास करून ऑटो रिक्षा त्यांना मिळवून दिलेली आहे. श्री रामसिंग छबीलाल राजपूत. होंडा युनिकॉर्न मोटरसायकल किंमत 11,000 रुपये 80,000 रुपये. श्री सुमित तुफान नाहक. सायबर गुन्ह्यामध्ये यांची फसवणूक झालेली होती. एकूण 1,76,000 रुपये. साकीनाका पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर पथकाने उत्कृष्टरित्या त्या गुन्ह्याचा तपास केला आणि सगळ्यांची रक्कम माननीय न्यायालयाच्या परवानगीने त्यांना हस्तांतरण करण्यात येत आहे. विमल राजेंद्र प्रसाद यादव. सायबर गुन्ह्यामध्ये त्यांची फसवणूक झालेली होती. 99,000 रुपये जी फसवणूक झालेली रक्कम माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज त्यांना परत मिळण्यात येत आहे. त्याचप्रमाणे
श्रीमती रूपाली मिश्रा, साकीनगर पोलीस स्टेशन, एकूण 68,000 रुपयाची त्यांची सायबर फसवणूक झालेली होती. सदरची रक्कम देखील सायबर पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून सदरची रक्कम फ्रीज करून त्यांना परत करण्यात येत आहे. श्री अतुल कुमार लाल बहादूर सिंह, एमआयडीसी पोलीस ठाणे, एकूण 1,70,000 रुपये श्री भुवनराज सिंह सुंदर नायर, पवई पोलीस स्टेशन, श्री भुवनराज सिंह नायर, बजाज पल्सरची मोटरसायकल, श्री अजय मनोहर गावडे, श्री अजय गावडे, बजाज कंपनीची त्यांची ऑटो रिक्षा, श्री यशवंत बाबू मानेकर, बजाज कंपनीची ऑटो रिक्षा, साकीनगर पोलीस स्टेशनच्या विविध पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून हस्तगत केलेले आहे. श्री रवींद्र राजाराम लाड, अंधेरी पोलीस स्टेशन, ऑटो रिक्षा, अंदाजे किंमत 60,000 रुपये. साकीनगर पोलीस स्टेशन, श्री अनूप सरोज गुप्ता यांची सायबर फसवणूक 3,41,000 रुपयाची सायबर फ्रॉड झाला होता. उत्कृष्टरित्या साकीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने तपास करून फ्रीज करण्यात आले. त्यांना माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज देण्यात येत आहे. धन्यवाद साहेब. आपण आज पाहिलं की सर्वांच्या चेहऱ्यावरती जो मुद्देमाल त्यांचा चोरीस गेलेला होता, हरविलेला होता, सायबर फ्रॉड मध्ये फसवणूक झालेली होती, जे क्विक रिस्पॉन्स देऊन जो तपास करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आपण सर्व परिमंडळ 10 मधील विजय पथक त्याचप्रमाणे सर्व माननीय मार्गदर्शनाखाली वेळोवेळी या गुन्ह्याचा तपास करून सदरची रक्कम हस्तगत करण्यात आली. चोरीस गेलेल्या गाड्या रिकव्हर करण्यात आल्या आणि सायबरची रक्कम देखील जी फ्रीज करून ती देखील माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार परत करण्यात आली. धन्यवाद आपल्या सर्वांचं. तर मी या ठिकाणी माननीय श्री परमजीत सिंहजी दैया साहेब, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 100 दिवसाचे जे टार्गेट दिलेले आहे त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त गृह मुंबई, माननीय विशेष पोलीस आयुक्त गृह मुंबई आणि माननीय सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी साहेब यांची संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले या बुद्धिमाल रिटर्नच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे सहयोगी डीसीपी झोन 10 सचिन गुंजाळ, त्याचे सहयोगी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले कंप्लेंट त्याचे प्रतिनिधी बंधूंनी बघितले. जसा सचिनने सांगितलं होतं की पोलीस जे काय काम करतायत तो दिसला सुद्धा पाहिजे, त्याच्यासाठी हे कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. परंतु पोलीस काय काम करतायत तुमच्यापैकी प्रत्येक कंप्लेंट, प्रत्येक ऍप्लिकेंटने तो पोलीस स्टेशनमध्ये बघितलेला आहे. खरं तर अशी कुठली घटना घडली तर पहिला टप्पा होतोय की माणूस पोलीस स्टेशनची धाव घेतोय आणि आता सर
भरपूर कंप्लेंट्सला मी विचारणा केली इथे की ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले तर प्रतिसाद कशा मिळाला. कारण पोलिसांचे पहिला कर्तव्य आहे की कुठलाही दखलपात्र गुन्हा किंवा अदखलपात्र गुन्हा घडलेला असेल असा माणूस पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला येतोय तर चांगली वागणूक देणे, नोंदणी करणे, तक्रारीची दखल घेणे. आणि हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय की एकही कंप्लेंट मला सांगितलं नाही की पोलिसांनी काय उशिरा केला किंवा चांगली वागणूक दिली नाही. 100% लोकांनी सांगितलं की साहेब पोलिसांनी आमची दखल घेतलेली, गुन्ह्याची नोंदणी सुद्धा केलेली आहे. आणि त्यावेळेस तिथे बसलेले जे काही स्टेशन हाऊस अधिकारी होते त्याचा मी आभार मानतोय, त्याचं कौतुक करतोय. कारण तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल की आमचे पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस मध्ये 2, 3, 4 तक्रार करतात, नेहमी भांडणारे लोक, एकूण दारू पिणारे आपल्या लोकांनी उचललेले आहे, अशी प्रकारची गर्दी असतात. आणि जे PSI API तिथे स्टेशन हाऊसवर बसलेले आहेत त्यांना भरपूर मानसिक ताण असतात. इतके मानसिक ताणामुळे सुद्धा व्यवस्थित दखल घेणे तो एक आर्ट आहे, मी त्याचं कौतुक करतो. आणि एका गुन्ह्याची दखल आपण घेतली, गुन्ह्याची नोंदणी झाली म्हणजे पहिला टप्पा पार झाला. त्याच्यानंतर जे काम आहे गुन्ह्याची डिटेक्शनच्या, गुन्ह्याला उघड करण्याच्या, तो सायन्स आहे, आर्ट आहे. आणि आमचे डिटेक्शन ऑफिसर शिवाय फक्त देवच तो करू शकतो. हे प्रत्येक जे मुद्देमाल आहे त्यापैकी काही अशा मुद्देमाल आहे ज्याची रिकव्हरी महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यातून झालेली आहे, भारताच्या दुसऱ्या राज्यातून झालेली आहे. एक मोबाईल, एक किमती चेकसाठी आमचे लोक 10 जिल्हे, 2-2, 3-3 राज्य फिरलेले आहेत. देवासारखे आमचे जे डिटेक्शन ऑफिसर, त्याचा स्टाफ जे काय गंभीर गुन्हा घडला तर आपले पोलीस स्टेशनात 24, 48, 72 तास सोडत सुद्धा नाही. त्याच्या मी कौतुक करतोय की डिटेक्शन करून आरोपीला अटक करून त्यांनी सगळा जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे. आणि तिसरा टप्पा मुद्देमाल एकदा जप्त झाला, कोर्टामध्ये जमा झाला तर जे संबंधित तपासिक अधिकारी आहे, आमचे कोर्ट कारकून आहे आणि ऍप्लिकेंट, कारण तुम्ही त्यावेळेस ऍप्लिकेशन लावताय तर याच्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट होती मुद्देमालचं 1996चा मुद्देमाल. कारण आपल्या लोकांनी ताबडतोब डिटेक्ट केला, मुद्देमाल कोर्टात जमा केला, परंतु काय पावती मिसिंग होती आणि कोर्टाने आदेश आता काढलेला आहे. सर त्याची आईचा मुद्देमाल होता ते आज दसऱ्याच काम टू टेक इट सर. आणि अतिशय चांगला आनंद मला वाटला त्याच्यात. तर आमचे स्टेशन हाऊसमध्ये बसलेले सर्व स्टेशन अधिकारी, आमचे डिटेक्शन अधिकारी, कोर्ट कारकून, तपासणी हवालदार आणि सर्व पोलीस स्टेशन स्टाफ त्याचं खूप खूप कौतुक करतोय. आणि आपण यापुढेही अशीच कामगिरी चालू ठेवणार आहे अशी आशा बाळगतोय. फक्त मला आणखी एक सांगायचं आहे की आपल्याकडे तुम्ही बघितलेलं असेल पण काय मुद्देमाल परत दिलेले आहे, सायबर क्राईम मध्ये फसवणूक झालेली आहे. आता सायबर क्राईम आपल्याकडे भरपूर वाढत चाललेला आहे. पूर्वी जर एखाद्या गुन्हेगाराला काय पैसे कमवायचे असेल तर केस स्नॅचिंग करणे, घरफोडी करणे, आता घरी बसून फक्त हे मोबाईलचा वापर करून ते पैसे कमवू शकतात. आणि त्याचे टार्गेट बेसिकली आहे ते सिनियर सिटीजन असतात. तर माझी विनंती आहे, कारण आता सुद्धा जे मुद्देमाल परत केला होता त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की साहेब माझा नाही आहे परंतु काका होते, बाबा होते, त्यांच्यासोबत झालेली आहे. घरामध्ये जे काही सिनियर सिटीजन आहेत तुम्ही त्यांना हे प्रेरित करा, त्यांना हे सूचना द्या की असे कुठलेही कॉल्स तुमच्याकडे आले ज्याच्यामध्ये समोरचा माणूस काय फ्रीचा ऑफर करतोय, बँकेतील बोलतोय, तुम्ही OTP द्या. जोपर्यंत तो व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत कोणाला काय माहिती आपली स्वतःची व्यक्ती सूचना द्यायची नाही. कारण आता पुढे भविष्यामध्ये सायबर क्राईम आमच्या समोर एक मोठा चॅलेंज आहे. आणि याच्या बाबत मी सांगायला इच्छितो की सायबर क्राईमला गळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांची संकल्पनेतून आता आपण प्रत्येक रिजनमध्ये सायबर लॅब आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये SBI कोलॅबोरेशन मध्ये नवीन सायबर इक्विपमेंट दिलेली आहे. तर हे जे सायबर क्राईमचा वाटा आपल्याकडे इंक्रीज ऑफ रेट आहे त्यांना आळा घालण्यासाठी फक्त पोलीस नाही तुमचा सुद्धा सहयोग आम्हाला हवा आहे. आणि एकदा पुन्हा आपण सगळे शॉर्ट नोटीसवर इथे आले त्यासाठी आपण सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी जे मुद्देमालाची रिकव्हरीमध्ये सामील होते त्यांना खूप खूप कौतुक. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपण खूप असं मुलाचं मार्गदर्शन ज्याप्रमाणे हरवलेला मुद्देमाल हस्तगत केलं त्या टीमचं देखील कौतुक केलं. त्याचप्रमाणे सायबर फ्रॉडबाबत एक अवेअरनेस देखील आपण या ठिकाणी केलं.
त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद करतो. या ठिकाणी ज्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मुद्देमाल वाटप कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्यापैकी काहींना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे असं त्यांनी इच्छा व्यक्त केली. मी फक्त 2 व्यक्तींची नावं घेतो तर त्यांनी आपण या ठिकाणी यावं. श्रीमती अपर्णा अजित पांचाळ MIDC पोलीस स्टेशन यांना आपलं व्यक्त करायचं. आम्ही काही फॅमिली फंक्शनसाठी बाहेर गेलो होतो 3-4 दिवसांसाठी. तेव्हा आमच्या घरी हा गुन्हा घडला. म्हणजे आम्ही जेव्हा घरी परत आलो तेव्हा रात्रीचे 12-12:30 वाजले होते. घरी येऊन बघतो तर सगळं कपाट तोडून सगळं खाली सगळं सांडलं होतं. आम्ही एवढे शॉक झालो की आता करायचं काय. आणि पहिलं सांगायचं म्हणजे पोलीस स्टेशनला जायचं. कधीही आम्ही पोलिसांची पायरी चढलेलं नाही पोलीस स्टेशनची. पोलीस नाव म्हटलं की आम्हाला धडकी भरते. तरीसुद्धा आम्ही 100 नंबर डायल केला, पोलिसांना बोलवलं आणि आम्हाला वाटलंही नव्हतं एवढ्या पटकन पोलिसांची सर्व टीम एवढ्या रात्री आमच्या घरी हजर झाली. आम्हाला आधार दिला, त्याने गुन्हा नोंदवून घेतला आणि रातोरात सगळी हालचाल केली. सकाळपर्यंत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तुमचे फिंगरप्रिंटवाले सगळे आमच्याकडे उपस्थित होते. आम्हाला एवढं सहकार्य केलं की आमच्या मनातून अगदी पोलिसांची भीतीच निघून गेली आणि खूपच थोड्या दिवसामध्ये आमचा मुद्देमाल पोलिसांनी आम्हाला आमच्या सुपूर्द केला, मिळाला म्हणून आम्हाला आलं. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आणि MIDC पोलीस स्टेशनचे सर्व जे काही आहेत सहकारी मी सगळ्यांना बंधू म्हणूनच म्हणेन. त्यांनी आमची भीती पोलिसांची घालवली मुख्य म्हणजे मनातली आणि आम्हाला एवढं छान सहकार्य केलं की गुन्हा जर तुमच्या घरी किंवा आजूबाजूला घडला तर अजिबात भीती बाळगू नका. पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊ द्या. खूपच छान सहकार्य करतात आणि अगदी आपल्यानंतर आपल्या घरातले एक मेंबर बनून जातात. आम्हाला खूप छान अनुभव आला आमच्या अंधेरी MIDC पोलीस स्टेशनचा. त्यासाठी मी सगळ्या आपल्या अंधेरीच्या बांधवांचे मनापासून आभार मानते आणि तुमचे आभार मानते. तुमचे सहकार्य एवढे खूप छान आहेत की आम्हाला खूप चांगल्या रीतीने त्यांनी सहकार्य केलं आणि आमचा गेलेला मुद्देमाल आम्हाला परत मिळवून दिला. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे श्रीमती शेख फरजाना आणि कुरेशी मेघवाडी पोलीस स्टेशन यांचे एकूण 1,42,000 सोन्याचे दागिने चोरीस गेलेले होते. गुन्हा होता 29 ऑब्लिक 2016 म्हणजे आजपासून 9 वर्षापूर्वीचा गुन्हा. त्यामध्ये देखील मेघवाडी पोलीस स्टेशनने उत्कृष्टरित्या तपास केला आणि सदरची जी चोरीस गेलेला किमती दस्तऐवज तो हस्तगत करून त्यांना परत करण्यात आलेला आहे. तर त्यांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं असं त्यांनी भावना व्यक्त केली. यहाँ पर बैठे हुए सभी रिस्पेक्टेड सर और आप सभी लोगों को जय संविधान, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मुंबई पुलिस. और मुझे मौका नहीं भी मिलता तो मैं जरूर बोलने के लिए आती क्योंकि आप लोग को जानकर बहुत खुशी होगी कि जो मेरा जो सामान जो मिला है मेरे घर का ये 2016 का कंप्लेन है. तो लोगों को सभी को आज मतलब दिल से तैयारी निकल रहा कि मिलेगा कि नहीं मिलेगा. तो लेकिन मैं बोली क्योंकि जो पुलिस है, जो ये संविधान है, जो डिसिप्लिन है, जो पुलिस का काम है, ये इसमें 100% उम्मीद थी कि मुझे मेरा सामान मिलेगा. तो देखिए अचानक पुलिस से हमको कॉल आता है कि आप आइए अपना सामान लेने के लिए. तो 2016 का जो सामान था तो ये हमको मिल गया. और जो आज हम ये मुंबई पुलिस का और जो भी पुलिस प्रशासन का जितना भी हम शुक्रिया अदा करें उतना कम है. जो हम आजादी से घूम रहे हैं, जो हम सेफ है, हमारे बच्चे, हम महिलाएं, हम परिवार, तो मुंबई पुलिस का जो दिल से शुक्रिया, दिल से धन्यवाद करती हूँ. और आप लोगों को सबको मैं सैल्यूट करती हूँ आपके काम के लिए. धन्यवाद मॅडम. श्री अखला हमीद सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी देखील येऊन आपल्या मनोगत व्यक्त करावं. इतना मुझे अच्छा लगा कि मेरी लाइफ की पहली बुलेट और मुझे फौरन मिल गई सर. इसके लिए थैंक यू.
धन्यवाद. मी या ठिकाणी आपले आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सत्यनारायणजी साहेबांना आपले मनोबल व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. शब्द गुणगुणला तर नाद होतो, शब्दात शब्द घासला तर वाद होतो, शब्दात शब्द फुलला तर संवाद होतो आणि शब्दाने शब्द फुलून सुसंवाद होतो. माननीय श्री सत्यनारायणजी साहेब, तुम्ही साहित्य कायदा संस्था आजचे या कार्यक्रमात उपस्थित माझे सहकारी परमजीत भैया, एडीसीसी रीजन सचिन गुंजाळ, डीसीपी झोन 10, एसीपी आमचे शशिकांत भोसले, एसीपी पाटील साहेब आणि एसीपी गोयल साहेब, आमचे सर्व सिनियर इकडे आलेले आहे या कार्यक्रमासाठी. आणि सर्वात महत्त्वाचे आमचे सर्व डिटेक्शन ऑफिसर पण इकडे आले आणि त्यांच्या व्यतिरिक्त सर्व प्रतिष्ठित नागरिक दुसरं इकडे आलेले आहेत. त्याचा सर्वांचा मी मुंबई पोलीस दलातर्फे स्वागत करतो. आज आपण जे प्रॉपर्टी डिटेलचा जो कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये काही लोकांची प्रॉपर्टी मला सांगण्यात आली 96 पासून मिळालेली आहे. अतिशय मी सांगतो की समाधानाची बाब आहे की जो प्रॉपर्टी रिटर्न इतक्या वर्षापासून झाले नाही त्यांना मिळाली. खरोखर आमचे जो रिटर्निंग ऑफिसर जो आहे त्यामध्ये जो डिटेक्शन ऑफिसर किंवा ते आमचे कोर्ट कारकून यांचा खरोखर मी कौतुक करतो आणि तुम्हाला सर्वांना मुद्देमाल परत मिळालेले आहे त्यांना सर्वांना बधाई देतो. आज ये जो कार्यक्रम आहे त्यामध्ये 2-3 गोष्ट सांगण्यासारखी आहे. एक, तुम्ही जैसे माने मॅडम आणि तुम्ही जैसे तुमचा मनोगत व्यक्त केला, खरोखर मी सांगू इच्छितो की गुन्हा दाखल झाले, घटना घडली, त्यानंतर पोलिसांनी दखल घेतली, गुन्हा डिटेक्ट केला, आरोपीला अटक करणे, चार्जशीट पाठवणे, नंतर कोर्टाकडून परवानगी घेणे, कोर्टाचे निकाल लागणे आणि नंतर हे कार्यक्रम ठेवणे, ही लांब प्रक्रिया आहे आणि यासाठी भरपूर मेहनत करावा लागतो. त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आणि जे टप्पे भरपूर स्टेप्स आहेत आणि वेळ पण लागतो त्यामध्ये. पण खरोखर आपण सर्वांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवले आणि तुम्हाला हे विश्वास होते की मुंबई पोलीस जे काम करू देणार हेच आमची पुंजी आहे. आपण पोलिसांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गुन्हा जाती धर्म श्रीमंत गरीब ऐसे धरून बघत नाही. प्रत्येक कंप्लेंट जो आहे आमच्यासाठी ते जेन्युइन आहे. त्या कंप्लेंटवर आमचा 100% प्रयत्न असतो आणि ते प्रयत्न असतो की तुम्हाला त्यामध्ये समाधान झाले पाहिजे. प्रॉपर्टी नाही, कुठला मारामारीचा गुन्हा असू द्या, कोणी त्रास देत असेल, महिलांचे संबंधित गुन्हा असेल, प्रत्येक गुन्हाला आपण सिरियसली घेतो आणि त्या गुन्ह्यामध्ये आमचा प्रयत्न असतो की जो कंप्लेनेंट आहे, जो विक्टिम पार्टी आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी जो काही पावले उचलण्याची गरज आहे, जो स्टेप्स घेण्याची गरज आहे, आपण 100% त्यामध्ये घेतो. आणि जसे इकडे येऊन सांगितले की आमची बेस्ट बाईक आम्ही खरेदी केली, लवकर ते लवकर मिळाली, त्यांच्यापेक्षा आमच्यासाठी समाधानाची आणखी काय बाब नाही. दिस इज दी मोस्ट वंडरफुल थिंग टू डू. सध्या बरेच गोष्टी आहेत तुमच्या बरोबर शेअर करण्याची. आता जे आपण कार्यक्रम आयोजित करतो हे प्रत्येक मुंबई शहराचे प्रत्येक जोनल डीसीपी, ऍडिशनल सीपी, पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत असे कार्यक्रम चालू आहेत. त्यामध्ये तुम्ही जाऊन बघा माननीय मुख्यमंत्री महोदयाचे जो 100 दिवसाचे गळती आकडा आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कैसे नागरिकांना आणखी सोय देता येईल, कैसे नागरिकांची मदत करता येईल, तुमची काय ऍप्लिकेशन असेल, तुमचा काय मुद्देमाल असेल, तुमचे काय तक्रार असेल, हे प्रत्येक गोष्टी यामध्ये आपण कव्हर करतो. पोलीस स्टेशनमध्ये आणखी पायाभूत सुविधा आहे, वेलकम डेस्क आहे, कोणी नागरिक गेले व्यवस्थितपणे बसले पाहिजे, पिण्याचे पाणी आहे, साफसफाई आहे, तुमची जुना काय अर्ज प्रलंबित आहे, हे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कव्हर करतो. इव्हन आमचे वरिष्ठ अधिकारी, सिनियर इन्स्पेक्टर, एसीपी, डीसीपी, हे सर्व नागरिकांना भेटण्याचा वेळ आपण निश्चित करून दिलेला आहे. तुम्ही 4 वाजेनंतर गेले, पुढचे 2-3 तास 6-7 मिनिट आमचे अधिकारी कुठे महत्वाच्या कामामध्ये बिझी असेल
ते सोडून तुम्हाला 100% तिकडे भेटेल. तुम्हाला व्यवस्थितपणे तुमची जो मुद्दे आहे त्यांना ऐकून घेतील आणि त्याचं समाधान करेल. त्यांच्या व्यतिरिक्त आपण 2-3 गोष्टी सुरू केलेली आहे. प्रत्येक शनिवारी आपण तक्रार निवारण दिवस आयोजित करतो. तक्रार निवारण दिवसामध्ये आपण नागरिकांची जो तक्रार असतात ते तक्राराची आपण दखल घेतो, त्यांना बोलून घेतो. आमचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तिकडे बसतात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिकडे बसतात आणि आपण जो तुमचे इश्यू असतात ते ऍड्रेस करतो. ते पण याचा एक पार्ट आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आपण जो एकच देणारे सिनियर सिटीजन आहे तिकडे पण आमचे पार्सल्स, मोबाईल, बीट ऑफिसर्स ते वेळोवेळी जातात आणि त्यांची वेलबिंगनेस चेक करतात. आपण सुरक्षित आहे, कुणी काय त्रास तो नाही, हे प्रत्येक गोष्ट आपण व्हेरीफाय करतो. तुम्हाला अभिमान तुम्हाला सर्व माहिती घेऊन ते आश्चर्य वाटेल की काय असे सिनियर सिटीजन पण आहे की त्यांचे बालमुले इकडे नाही, परदेशात गेलेले आहे किंवा कामासाठी बाहेर गेलेले आहे. आमचे बीट मार्शल, आमची महिला अधिकारी जे जातात तिकडे त्यांना इव्हन मेडिसिन पण त्यांनी जवळ पुरवलेली आहे की खरेदी करून मेडिसिन. त्यामुळे आमचे ऍडिशनल सीपी परमजीत दहिया साहेब सांगत होते की पोलीस काय काय काम करतात. पोलीस भरपूर असे काम करतात जो आपण डे टू डे मध्ये आपण बघू शकत नाही. पण मला असं सांगायचे की पोलिसावर, मुंबई पोलिसावर तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही कुठलीही परिस्थितीमध्ये तुमच्या समाधानासाठी प्रत्येक संपर्क जो प्रयत्न करण्याची गरज आहे आम्ही 100-200 करेल, पण तुमचं समाधान होईल त्याप्रमाणे काम करेल. आणखी 2-3 गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करायची. जसे मुद्देमाल तुम्हाला परत मिळाले, पण काय गोष्ट आहे ऍज ए जागरूक नागरिक आपण सर्वांनी केली पाहिजे. आम्ही पण, तुम्ही पण. त्यामध्ये एक आपण प्रत्येकाकडे घरी आपण कोणी सर्वेंट ठेवतो, कोणी कुक ठेवतो, कोणी वॉचमॅन ठेवतो. त्यांचं व्यवस्थित रेकॉर्ड प्लीज आपण सर्वांनी ठेवायचे. त्यांचे आधार कार्ड आहे, पोलिसांना त्यांची माहिती देणे, त्यांचे पत्ता ठेवणे, गावाचे पत्ता ठेवणे, अशी गोष्ट सर्वांनी करायची जेणेकरून अनोळखी माणूस त्यांचं ऍटलीस्ट तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, पोलिसांना कल्पना दिलेली आहे, तो ऍटलीस्ट त्यांना तुम्ही शोधू शकता. बरेच वेळी आपण बघितले की घरी 2च लोक आहे सिनियर सिटीजन आणि त्याच्याकडे एक सर्वेंट ठेवले, ते सर्वेंटच चोरी करून घेऊन गेले आणि त्याचा कुठलाही पत्ता किंवा रेकॉर्ड नाही. तर आमची विनंती काय आहे की आपण कृपा करून ऐसे जो सर्वेंट किंवा जो सर्व्हिससाठी लोक आणतात, कुक आहे किंवा वॉचमॅन आहे, त्यांचा प्रत्येकाचा रेकॉर्ड ठेवावी आणि पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल माहिती द्यावी. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी प्रत्येक छोटे छोटे ठिकाण आपण सीसीटीव्ही उपलब्ध असतात. तुमच्या घराच्या जवळ तुमचं काय दुकान असेल किंवा आणखी तुमचं काय गॅरेज असेल, जो काय तुमचा स्थापना आहे, घर आहे, तुमचं काय ऑफिस आहे, तिकडे ऍटलीस्ट तुमची जशी तुमची क्षमता आहे त्याप्रमाणे तुम्ही ऍटलीस्ट सीसीटीव्ही आणि लाईटिंग हे 2 गोष्ट नियोजन प्लीज तिकडे करावी, जेणेकरून ते उपाय प्रिव्हेंटिव्ह पण करता येईल आणि इन केस अनफॉर्च्युनेटली काय घटना घडली तर डिटेक्ट पण करता येईल. त्यासाठी आम्हाला ते उपयोगी पडतात. एक आपण बरेच वेळेचा सायबरमध्ये रीड नो प्रॉपर्टी केली, त्यामध्ये 1-2 अर्जांना मी विचारले, त्यामध्ये काय कोणी फ्रॉडुलेंट माणूस तुम्हाला फोन करतो आणि त्यामध्ये अगर तुम्हाला असे काय प्रलोभन देतो की तुम्ही हे पैसे टाका, इथे पैसे मिळेल, तुमचे नावावर लॉटरी लागलेली आहे, तुम्हाला घाबरतो की तुमच्या नावावर काय पार्सल आलेलं आहे का एमडी केस आहे, या मी सांगतो की आम्ही या अमुक खात्याचे अधिकारी आहे, तुमचे गुन्हा दाखल आहे, तुमचे नातेवाईकावर गुन्हा दाखल आहे, तुमच्या मुलांना पकडलेले आहे, पोलिसांची डीपी दाखवतो. एक गोष्ट मी सांगतो, पोलीस ऐसे भीती दाखवणारे फोन करत नाही. तुम्ही ऐसे धरून फोन केल्याशिवाय तुम्ही हे धरा की तुम्ही लोकल पोलीस स्टेशनचा नंबर तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे 100 नंबर आहे, आमचे 1930 सायबर हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही चौकशी करा. आपण ऐसे पोलीस केव्हाच कोणाला घाबरत नाही, घाबरण्यासाठी फोन करत नाही, घाबरून देण्यासाठी. तो कृपया करून आपण व्हेरीफाय करा की ऐसे जो फोन आलेले आहे ते तुम्हाला चिटिंग करण्यासाठी आलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात द्या, कुठलाही बँक तुमचे ओटीपी वगैरे मागत नाही, तुमची बँकाची स्पेसिफिक डिटेल मागत नाही, तुमचे केवायसी वगैरे असतात त्यासाठी ते वेळोवेळी असतात, त्यासाठी ओटीपी वगैरे लागत नाही. तो तुमचा क्रेडिट कार्ड किंवा बँक अकाउंट, तुमचे नातेवाईक, तुमचे आणखी जवळचे लोक सर्वांबरोबर एक गोष्ट सांगा की कुठलाही बँक अशी डिटेलमध्ये माहिती विचारत नाही. कृपया करून अशी माहिती तुला बरोबर शेअर करायची.
आणखी एक दोन महत्वाची गोष्ट, आपण पोलीस स्टेशनला भेटतात जातात, कृपा करून जो पोलिसांचे कार्यक्रम असतात किंवा तुमचे जो कार्यक्रम असतात पोलिसांच्या संपर्कात राहा. तुम्हाला ओळख पाहिजे, तुमच्या एरियाचे सिनियर इन्स्पेक्टर कोण, तुमच्या एरियाचे बीट अधिकारी कोण. इन केस कुठली गरज पडली आपण पोलीस स्टेशनला फोन करा, समोर नंबरला फोन करा. तुम्हाला हे मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही फोन केली 100% रिस्पॉन्स मिळेल. तुम्हाला हे होणार नाही की तुम्ही फोन करत जाते आणि पोलिसांचा रिस्पॉन्स मिळत नाही किंवा पोलीस येत नाही. आपण इथे एक्टिव्ह केलेले आहे पोलिसांना की 6 ते 7 मिनिटांमध्ये मुंबई पोलीस प्रत्येक ठिकाणी जो फोन करतात तिकडे जातात. तुमच्या एरियामध्ये आमची कमीत कमी एक पोलीस स्टेशन मध्ये 10 ते 12 गाडी फिरतात. त्यामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलर, बीट मार्शल म्हणतो आपण, बीट मोबाईल म्हणतो आपण, ते सर्व फिरतात आणि त्यांना आपण पेट्रोलिंगचे एरिया दिलेले आहे. तुम्हाला कॉल केली की जो नजदीक तुमच्या जवळची मोबाईल आहे किंवा मार्शल आहे ते तुमच्या मदतीसाठी येतात आणि जशी तुमची कंप्लेंट आहे किंवा मदत आहे त्याप्रमाणे ते तुमची कारवाई करतात. इव्हन रात्री बेरात्री तुम्ही कॉल करता त्यामध्ये पण तुम्हाला सेम रिस्पॉन्स मिळणार जो दिवसामध्ये मिळतो. तो कृपा करून जो एक ग्रेसनी सांगितले, आम्ही प्रयत्न करतो की आम्ही जगात कुठली पोलीस आहे त्यांच्यापेक्षा जास्त अफिशियंटली आणि जास्त प्रमाणिकपणे नागरिकांची मदत करतो. आता एक व्हेकल जो कोणाचे चोरी झाले होते ते आले इकडे आणि त्यांना आपण 5 व्हेकलची चावी दिली. तर तुम्ही असे धरा की तुमची चोरी झालेली असेल, तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या सोबत आणखी कोणाची झाली असेल त्यांना पण इकडे न्याय मिळेल. त्या हिशोबाची प्लॅनिंग आपण ठेवलेली आहे. आता डिटेक्शन ऑफिसर आहे, काय महत्वाचे डिटेक्शन ऑफिसर मला दिसतात, त्यांनी पुढे आले एक वेळ त्याच्यासाठी प्लीज आपण त्याचा कौतुक करून घेऊ. डिटेक्शन ऑफिसर आमचे आहे इकडे, क्राईम पीआय डिटेक्शन ऑफिसर, सर्वांनी या सर्व हे ऑफिसर आहे जो तुमच्या समोर दिसतात. कोर्ट कारकून असेल, डिटेक्शन ऑफिसर असेल, सायबरचे असेल, सायबर डीओ, सायबर मदतनीस समजदार, हेच लोक आहेत जो तुम्हाला दिसतात दिवस रात्री काम करतात. हे सर्व आहे त्यांच्यावर मुंबई पोलिसांना अभिमान आहे आणि हे आमचे ऑफिसर आणि अंमलदार आहे जो दिवस रात्र एक करून जो कुठला गुन्हा घडतात ऐसे आमच्याकडे ऑफिसर असतात जे एक वेळी गुन्हा घडले की ते डिटेक्शन झाल्यानंतरच घरी जातात. त्यामध्ये 2 दिवस लागतात, 4 दिवस लागतात, 5 दिवस लागतात. शाबास, कॅरी ऑन. आपण या कार्यक्रमामध्ये इथे मोठी संख्यामध्ये आले आणि आमचे जे मुद्देमाल रिटर्न यांच्याबद्दल तुम्ही विश्वास ठेवले, वाट पाहिली आणि तुम्हाला मिळाले याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. आम्ही तुमचे ऋणी आहोत की तुम्ही पोलिसांना यामध्ये सहयोग केला, सहकार्य केला आणि आमच्यावर विश्वास ठेवले. आमची विनंती आहे भविष्यामध्ये पण आपण असेच विश्वास ठेवून घ्या. आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यामध्ये डिमोरलाइज करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुमचे शब्द नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. त्याचप्रमाणे कर्तव्य करीत असताना देखील ज्या काही मार्गदर्शक सूचना आपण दिलेल्या आहेत त्यामुळे सतत आम्ही आमच्या काळजात ठेवू असे आम्ही सर्वांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो. खाकी तुझे सलाम है, दिन हो या रात हर जगह तू तैनात है, मुसीबतों को परास्त कर हर जगह तेरा योगदान है, खाकी देश का सम्मान है, संविधान की पहचान है, ये खाकी तुझे सलाम है, ये खाकी तुझे सलाम है. या ठिकाणी पुढे देखील हा मुद्देमाल हस्तांतरणाचा वाटपाचा कार्यक्रम पुढे चालू राहील.